पुरस्कार यहाँ पर प्रेसिडेंट की ओर से दिए जा रहे हैं। कर्नल बाबू देशमुख और मनीष नारायण को विनती करता हूँ। जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है, परों को खोल समाना उड़ान देखता है, उड़ान देखता है। जब फूलों के हार लाए हैं, ये समझो के बाहर लाए हैं, मेहर बाप इसे कबूल कर ले, जिंदगी भर का प्यार लाए। दर्शन काका ठाकुर। और दोस्तों, हम जो भी पुरस्कार दे रहे हैं वो पारिवारिक पुरस्कार है। विनती है आप परिवार के साथ में ऊपर आइए। पुरानी जिंदगी की हिमायत किया करो, नफरत बुरी बला है, मोहब्बत किया करो। एक बात तुमको बताते हैं काम की, एक बात तुमको बताते हैं काम की, इज्जत जो चाहते हो तो इज्जत किया करो, इज्जत जो चाहते हो तो इज्जत किया करो। जो पुरस्कार हम देने जा रहे हैं ये जिला रत्न जैसा पुरस्कार है और इसे जिला रत्न से हम सम्मानित कर रहे हैं। तो फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी। ठाकुर नहीं किसी कलम के गुलाम, ठाकुरों की कहानी तलवारों ने लिखी। माननीय श्री दर्शन काका ठाकुर, इन्हें मैं आमंत्रित करता हूँ और सभी पत्रकारों का आमंत्रित करता हूँ और दोस्तों उनके परिजनों का आमंत्रित करता हूँ मंच पे पुरस्कार के लिए।
सुद्धा असेल, तर मी खामगावकरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आमची ही जी प्रशांत भाऊ आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करून मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. माननीय श्री मंत्री आकाशदादा फुलकर इनके स्वागत के लिए मैं प्रहलाद शर्मा, प्रशांत बाबू देशमुख, गोयंका जी, आकाशदादा फुलकर. माननीय मंत्री महोदय आकाशदादा फुलकर, सबके चाहते माननीय आकाशदादा फुलकर कामगार मंत्री तथा उनसे विनती करूंगा कि भक्त जैन जी को सत्कार करें. आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा कामगार मंत्री आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर श्रीजन, जन्माने मृत्यूने माणसाचा इतिहास बनतो, तो इतिहास हा माणसाच्या कर्तृत्वाने बनत असतो. जी माणसं फक्त पायी चालतात ती माणसं फक्त अंतर कापतात, मात्र जी माणसं धैर्याने पेरून चालतात ती माणसं यशाची शिखर काढतात. अर्थकारण, राजकारण, धर्मकारण, समाजकारणाला आध्यात्मिकाची जोड असली पाहिजे. प्रत्येक कार्याला कुठे उजाळा निर्माण झाला पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रेस क्लब च्या माध्यमातून 6 जानेवारीला कार्यक्रम घेत असतो. या ठिकाणी उपस्थित झालेल्या मला खऱ्या अर्थानं ज्येष्ठ मंडळी आहे, खऱ्या अर्थानं मला भारत या ठिकाणी दिसत आहे. विवेकावर आधारित समाज घडवण्यासाठी जे कार्य करतात त्याच्या कार्याला मी सलाम करतो. खरोखर त्यांच्या कार्यामुळे हजारांचं बाळ मिळाले. आज 6 जानेवारी पत्रकार दिन, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाचं बाळशास्त्री सुरू केलं. त्यांचा जन्म 6 जानेवारी 12 रोजी झाला. अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यांचं 34 वर्ष ओळखलं. कमी कालखंडात असलं तरी त्यांनी आपल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून इंग्रजाला सोळं की असं काम केलं. ज्यांनी या सृष्टीमध्ये काम केलं असे बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. तानुबाई गिरजे हे मराठी पत्राच्या माध्यमातून, मराठी पत्राच्या माध्यमातून ते महिलांना खऱ्या अर्थाने त्यांनी केलं. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या परिवारात म्हटले जातात, कारण ते पहिले पत्रकार होते. त्यांनी 4 वृत्तपत्र सुरू केले होते. कठीण परिस्थिती होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या प्रत्येक नागरिकांना आपला कुठे स्वायत्त निर्माण झालं पाहिजे त्याने सातत्याने प्रयत्न. लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक यांनी घरातला गणपती बाहेर आणला, स्वराज्याला स्वरूप दिलं.
स्वरूप देत असताना प्रत्येकाच्या मनात त्यांनी रुजवलं की आपल्याला कुठेतरी या मातीचं कुठेतरी ऋण खेळण्याचं आहे, म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. म्हणून लोकमान्य टिळकांचं कुठेतरी योगदान त्यांनी माध्यमातून केलं. आम्ही आमच्यासाठी कार्यक्रम घेत नाही, हा पत्रकारांचा कार्यक्रम आहे, पण आम्ही इतरांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. आदरणीय नंदकिशोरजी पालवे, आदरणीय अमोलभाऊ अंधारे, आदरणीय प्रमोद बापू देशमुख, मंचावर उपस्थित आमचे नागेश्वरजी, तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्मानित. कोणत्याही माणसाचं कार्य हे पुरस्कारानं मोठं होत नसतं. आज यांच्या कार्यामुळे हा पुरस्कार मोठा झाला, या पुरस्काराला मोठं रूप मिळालं हे मी निश्चित म्हणणार आहे. कारण प्रत्येकाची सेवा जर आपण पाहिली, प्रत्येकाचं कार्य आपण जवळून पाहत असतो दिवसात आणि रोज आमची भेट